जालिंदर घिगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना ईमेलद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आम्ही विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत आहोत. गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असून आमचा शासन प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे. पत्रव्यवहारावरही चौकशी होऊन कार्यवाही देखील करण्याचे काम शासन स्तरावरून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक काळात मी स्वतः अपक्ष उमेदवारी केली आहे. उमेदवार म्हणून कुलगुरू प्रशांत कुमार पाटील यांच्या कामकाजातील गंभीर बाबींबद्दल तक्रारी केल्या आहेत. तक्रार केल्याने कुलगुरू पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. हा राग मनात ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत कुमार पाटील, कुलसचिव मुकुंद शिंदे, उपकुलसचिव व्ही.टी. पाटील यांच्याकडून आमच्यासोबत दगाफटका करण्याची शक्यता आहे. माझ्या व माझ्या सहकारी कुमार भिंगारे, संदीप कोकाटे या सहकाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या अगोदरही त्यांनी आमच्या आंदोलनाच्या विरोधात विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सांगून प्रतिआंदोलन करायला सांगितल्याने तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. तरी आपल्या स्तराहून तातडीने दाखल होऊन कारवाई करावी व आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे असे पोलीस अधीक्षकांना ईमेलद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदरील निवेदन अहमदनगर जिल्हाधिकारी आणि राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक यांना माहितीसाठी दिलेले आहे. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.